नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आहे व्याकरणचा ते कोणता आहे? सर्वनाम। कोणता आहे? सर्वनाम। आणि यांचा हा पहिला सीझन आहे। कोणता? पहिला सीझन आहे। तर चला बघूया सर्वनाम बद्दल आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे सर्वनाम यांची परिभाषा। काय आलेली आहे? सर्वनाम यांची परिभाषा। तो सर्वनाम की परिभाषा क्या है? जिन शब्दों का प्रयोग संज्ञा शब्दों के स्थान पर किया जाता है। ज्या शब्दांचा प्रयोग संज्ञा या शब्दातून स्थानावर केलेले जात आहे उन्हें सर्वनाम कहते हैं। त्यांना आपण काय म्हणतात? सर्वनाम असंही म्हणतात। सर्वनाम संज्ञा की पुनरावृत्ती को रोकती है आणि सर्वनाम जे आहे संज्ञाची पुनरावृत्तीला रोखून जात आहे। कळलं काय? परत सांगू चला। सर्वनाम यांचं काय? यांची परिभाषा दिलेली आहे। तर सर्वनाम काय? ज्या शब्दाचा प्रयोग संज्ञा या शब्दाच्या स्थानावर करून जात आहे त्यांना आपण सर्वनाम असंही म्हणतात। सर्वनाम संज्ञा यांची पुनरावृत्ती यासाठीला रोखण्यासाठी प्रयत्न करतं। कळलं आता? हो। तर याप्रमाणे सर्वनाम असं आहे। आता बघायचं विभाग अ आणि विभाग ब। तर याप्रमाणे मी तुम्हाला असं दिलेलं आहे कारण की तुम्ही चांगल्या प्रमाणे तुम्हाला हे सगळं व्यवस्थित प्रमाणे तुम्ही समजणार। बघायचे पहिला काय? मामाजी परेशान हो उठे। तर इथे मामाजी परेशान हो उठे आणि इथे पण मामाजी परेशान हो उठे। तर इथे मामाजी को ऐसा खतरनाक काम पसंद नहीं था। तर मामाजी ने यांना खतरनाक काम पसंद नाही आहे। पण इथे उन्हें ऐसा खतरनाक काम बघा इथे काय दिलेलं आहे की विभाग अ आणि विभाग ब दिलेले आहे। तुमच्या समोर काय? विभाग अ आणि विभाग ब आहे। तर विभाग अ मध्ये पहिला प्रश्न काय आहे? मामाजी परेशान हो उठे। मामाजी हे खूपच परेशान झालेला होता। तर मामाजी को ऐसा खतरनाक काम पसंद नहीं था। मामाजी यांना असं खतरनाक काम नाही पसंद होता। तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की मामाजी परेशान हो उठे, उन्हें ऐसा खतरनाक काम पसंद नहीं था। त्यांना असं खतरनाक काम नाही चांगलं वाटत होतं। तर याप्रमाणे तुम्ही बघणार की विभाग अ किंवा विभाग ब बद्दल कशा प्रमाणे अंतर आहे। तर इथे जे मामाजी शब्द मी वापर करते इथे त्याबद्दल काय वापर केलेला आहे? उन्हें। तर उन्हें हा जे हे जे शब्द आहे त्यांना आपण म्हणतात सर्वनाम। काय म्हणतात? सर्वनाम। आता दुसरा बघा, एक राजा था, राजा बहुत ही कंजूस था। तर इथे एक राजा होता आणि राजा खूपच कंजूस होता। तर इथे जे राजा आलेला आहे तर याप्रमाणे इथे तुम्ही बघणार विभाग ब मध्ये एक राजा था व बहुत ही कंजूस था। तर व तर याबद्दल तुम्ही बघणार की इथे राजा लिहिलेला आहे परंतु इथे व। तर याप्रमाणे हा जे अंतर आहे त्यांना आपण सर्वनाम समजून घ्या। तिथे तिसरा, सेठ अपनी चालाकी पकडे जाने पर बहुत लज्जित हुआ। जेव्हा सेठ यांची चालाकी पकडून जाणार आहे पकडी झालेली आहे तर याबद्दल तुम्ही पाहिले की दूसरा बघा, सेठ ने चित्रकार को उसका मेहनताना दे दिया। तर इथे तुम्ही बघणार की उसने चित्रकार को उसका मेहनताना दे दिया। तर तुम्ही इथे बघणार की उसने, कोणी? उसने। तर याबद्दल तुम्ही पाहणार आहे की अशा प्रमाणे इथे ज्या शब्दाचा उपयोग दुसऱ्या शब्दासाठी करत आहे त्यांना आपण सर्वनाम असंही म्हणतात। इथे बघा चौथा प्रश्न, भारत हमारा देश है, भारत हमें प्यारा है। तर इथे भारत परंतु इथे भारत हमारा देश है व हमें प्यारा है। तर तुम्ही बघणार की भारत आणि व तर याबद्दल हा परिवर्तन केलेले आहेत। कळलं? हो। बघा, ऊपर दिए वाक्यों के विभाग अ में रेखांकित शब्द मामा जी, राजा, सेठ और भारत संज्ञा है। तुम्ही इथे पाहणार की ऊपरचे काही वाक्य तुम्हाला विभाग अ किंवा विभाग क में रेखांकित शब्द यांचा मामा जी, राजा, सेठ हे सगळं भारत जे आहे संज्ञा आहेत। ये संज्ञा एक ही वाक्य में 2 बार प्रयोग की गई है आणि हा जे संज्ञा आहे ते एका म्हणजे एकही वाक्यातून 2 बार प्रयोग केलेले आहेत। वाक्य में एक ही संज्ञा 2 बार प्रयोग खटकता है आणि वाक्य यातून एकही संज्ञा 2 प्रकार केलेले आहेत त्यातून प्रयोग केलेले वाक्य खटकत आहे। और पढ़ने में अच्छा नहीं लगता आणि पढ़ा म्हणजे अभ्यास जेव्हा करते किंवा वाचन करते आपण त्याला आपण छान नाही वाटतं की परत परत त्याही नाव आपण कशाबद्दल घेऊ शकतात। तर याप्रमाणे जे संज्ञा असतात संज्ञाच्या बदले जे स्थानावर लिहितात त्यांना आपण सर्वनाम असंही म्हणतो। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर इथे विभाग अ बघा,
में दूसरी बार प्रयुक्त इन संज्ञाओं के स्थान पर विभाग ब में उन्हें, व, उसने और वह शब्द है. त्यातून जेव्हा तुम्ही विभाग दुसरी बार प्रयुक्त या संज्ञातून स्थान केलेले आहे, स्थानमध्ये विभाग ब में उन्हें, वह, उसने हा शब्द येतात आणि यांचं जे कारण आहे एकही संज्ञा म्हणजे एकही संज्ञातून दोन बार प्रयोग नाही करता, दोन बार प्रयोग नाही केलेले आहे त्यांना आपण वाक्य असंही म्हणतात. अच्छे लगते. आणि या वाक्य तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारून किंवा पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर तुम्हाला खूपच छान वाटते. विभाग व आय में प्रयुक्त उन्हें, व, उसने और वह शब्द सर्वनाम है. आणि इथे तुम्हाला दिलेले आहे की विभाग व आय में प्रयुक्त उन्हें, व, उसने हा जे शब्द तुम्ही बोलतात किंवा ऐकतात तर हा सर्व शब्द काय आहे, सर्वनाम आहे. कळलं? हो. तर याबद्दल तुम्हाला असं वाटते की जे शब्दाचा वापर आपण नाही करते ते शब्दाच्या स्थानावर आपण काही शब्द वापरून जाते त्यांना आपण सर्वनाम असंही म्हणतात. कळलं की नाही? हो. आता आपण बघणार आहे सर्वनाम के भेद. काय बघणार आहे? सर्वनाम यांचा भेद. तर सर्वनाम का 6 प्रकार होते हैं. तर सर्वनामचे किती प्रकार आहे? 6. किती आहे? 6 प्रकार आहे. आपल्या समोर सर्वनामचे किती प्रकार आहे? तुम्ही सांगा लवकरच. 6 प्रकार आहे. तर पहिला काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम, आणि दुसरा निश्चयवाचक सर्वनाम, तिसरा अनिश्चयवाचक सर्वनाम, आणि चौथा प्रश्नवाचक सर्वनाम, पाचवा निजवाचक सर्वनाम, सहावा संबंधवाचक सर्वनाम. तर असं प्रमाणे इथे 6 सर्वनाम दिलेले आहे. परत सांगू का? हो, चला सांगते मी. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे तुमचा निश्चयवाचक सर्वनाम, तिसरा आहे तुमचा अनिश्चयवाचक सर्वनाम, चौथा प्रश्नवाचक सर्वनाम, आणि पाचवा निजवाचक सर्वनाम, आणि सहावा जो आहे तुमचा संबंधवाचक सर्वनाम. कळलं? हो. तर आता आपण पाहणार आहे पहिला. कोणता? पहिला. कि पहिला कोणता है? पुरुषवाचक सर्वनाम. बोलने वाले, सुनने वाले तथा जिसके विषय में बात किए जाए उसके नाम के बदले आने वाले सर्वनाम को पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं. बघा, जेव्हा आपण बोलता आणि जेव्हा लोक सुनता, जेव्हा लोक आपल्याला ऐकतात त्या विषयाचा किंवा त्या विषयावर बात की जाए, ज्या विषयावर आपण बात केलेले जात आहे त्या नावाचा बदले येणारा कोणताही जे वाक्य आहे त्यांना आपण सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतात. कळलं? हो. परत सांगते, ज्याकडे आपण बोलतात किंवा ज्याकडे आपल्याला कोणी ऐकतात किंवा ज्या विषयावर आपण बोलत आहे त्या बोलताना त्या बदले नावाचा बदले जे पण बोलत आहे त्याला आपण सर्वनाम म्हणतात आणि यांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतात. जैसे क बोलने वाले में हम कौन सा शब्द का प्रयोग करते? मुझे, हमें. जैसे आप खुद के लिए जो तुम्ही आपल्यासाठी कोणत्या शब्दाचा वापर करते? आम्ही किंवा मुझे किंवा अमे. तर यासाठी जे वापर करण्यात जाते त्यांना म्हणतात आपण बोलनेवाला व्यक्ती किंवा बोलायचा व्यक्ती. दुसरा सुनने वाले, जेव्हा जे लोक आपल्याला ऐकतात, जसं मी बोलत आहे तुम्ही माझं ऐकत आहे, तर तुमच्यासाठी मी कोणता प्रयोग करते? कोणत्या शब्दाचा? तुम्ही, तुम्हाला, तुम्हाला असं करणार, तुम्हाला असं करणार, तू असं कळली का? तर याप्रमाणे हा बघा इथे तू, तुम, तुमको, तुमसे, आप. तर हा सगळं शब्द जे कोणासाठी वापर करत जात आहे? जे माझा ऐकत आहे त्याप्रमाणे. आणि ग जिसके विषय में बात की जाए, ज्या विषयात आपण बात करत आहे, जसे की मी बोलत आहे ते हे बोलणारा, तुम्ही ऐकतात तर मी बोलनेवाली आहे, तुम्ही ऐकतात तर तुम्ही काय ऐकत आहे. आणि ज्याच्यासाठी आपण बात करेल, कोणत्यासाठी आपण संज्ञाबद्दल किंवा सर्वनाम बद्दल बोलत आहे, तर याप्रमाणे जे शब्द बोलत आहे किंवा तिसरा जे लोक आहेत त्याच्यासाठी बोलतात त्या शब्द कोणता? वह, वेह, ये, उसे, उससे, उन्हें, उनको, उनके लिए. तर हा प्रमाणे हा जे शब्द तुमच्या समोर दिलेला आहे हा शब्दाचा प्रयोग कशासाठी केलेले आहे त्यांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतात. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. जसं इथे उदाहरण दिलेलं आहे. पहिला, आप मेरे साथ थाने चलेंगे मामाजी. तर आप
तर आप तुम्ही इथे बघणार आहे की इथे नाम दिलेलं नाही आहे, काय दिलेलं आहे आप. तर याप्रमाणे इथे जेव्हा नाम दिलेलं आहे तर हा काय होणार संज्ञा. तर इथे नाम नाही दिलेलं आहे, इथे आप असंही दिलेलं आहे. दुसरा, हम सबने पूल की जानकारी पडी है. तर आम्ही सगळ्यांना पूल यांची जानकारी वाचन केलेली आहे. तर हम, तर या प्रयोग उदाहरण दिलेले आहे कोणता हम. या प्रमाणे हा कोणता आहे पुरुषवाचक सर्वनाम आहे. इथे तुम्ही बघणार की तुमने, तर याबद्दल तुम्ही बघणार तुमने हमें इनके गुण नहीं बताए, तुमने हमें इनके गुण नहीं बताए. जेव्हा तुमने ऐकतात ना तर याबद्दल तुम्हाला असं करायचं आहे की हे कोणती संज्ञा आहे, हे आहे पुरुषवाचक सर्वनाम. तर इथे यहाँ आप हम और तुम पुरुषवाचक सर्वनाम है. तर इथे तुम्हाला पाहिले की तुम्ही इथे यहाँ आप हम हे सगळं काय आहे पुरुषवाचक सर्वनाम आहे. कळलं की नाही, लवकरच लवकर सांगा कळलं. तर तुम्हाला अजून मी एक उदाहरण देते आहे की जसं जेव्हा तुम्ही बोलतात तर तुम्ही बोलतात कोणाबरोबर बोलतात, आपली मैत्रीबरोबर. ते तुम्ही बोलत आहे तुम्ही स्वतःसाठी कोणता शब्द वापर करतात. जसं मी माझ्यासाठी कोणता शब्द वापर करणार, मी असा पाहिले, मीनी असा पाहिले, मी असं केले. तर हा सगळं जो शब्द आहे ना माझ्यासाठी, कोणासाठी माझ्यासाठी, मी मध्ये, तर हा सगळ्याचे शब्द आहे ना मी स्वतःसाठी वापर करत जात आहे. आणि जेव्हा तुम्ही ऐकत आहे तुम्ही, तर तुम्ही लोकांसाठी मी कोणता तुम्ही, तू, आप, यांनी, तर हा सगळा जे शब्द तुम्ही तुमच्यासाठी दुसऱ्यासाठी वापर करतात त्यांना पण म्हणतात. आणि तिसरं जे आहे जे तुम्ही मी आणि तुम्ही बोलतात तुमच्या मी आणि तुम्ही म्हणजे मी आणि तुम्ही लोक, हा तिसरा लोकांसाठी बोलत आहे की हा हे लोक असं करतात हे लोक. तर हा जे तिसऱ्यासाठी आहे ना त्यांना आपण तुम्ही याचा प्रयोग करत आहे. तर याप्रमाणे असंही हे दिलेले आहे. तर पहिला तुम्हाला कळलं की नाही ते मला तुम्ही सांगा. कळलं? छान. दूसरा बघा, ऊपर दिए गए वाक्यों में रेखांकित शब्द सर्वनाम है. तिथे ऊपर जे खाली दिलेल्या वाक्यात काही जे होते ते सर्वनाम होते. प्रत्येक सर्वनाम किसी ना किसी पुरुष व्यक्ती के नाम के बदले आया है. आणि प्रत्येक जे सर्वनाम आहे काही व्यक्ती किंवा काही नाम बदले येऊन आलेला आहे. पहले वाक्य में सुनने वाले, पहिला जे वाक्य होतं त्यांचं सुनणं म्हणजे ऐकायला आलता. व्यक्ती के नाम के बदले आप सर्वनाम का प्रयोग किया है. व्यक्ती यांच्या बदल्याच्या नावावर तुम्ही सर्वनाम यांचा प्रयोग केलेले आहे. सुनने वाले व्यक्ती के प्रति आदर का भाव प्रकट करने के लिए, जेव्हा तुम्ही ऐकता त्याप्रमाणे त्यांचा जे भाव केलेले आहे त्यांना हा प्रकट केलेले आहे. आणि आप सर्वनाम का प्रयोग किया जाता है आणि त्यानंतर आप हा सर्वनामचा प्रयोग केलेले आहे. कळलं? हो. दुसऱ्या वाक्य में बोलने वाले कई व्यक्ती आणि दुसरं वाक्य जेव्हा तुम्ही पाहिले ते तुम्ही पाहिले की कोण असं खूपच व्यक्ती आहे जे बोलत आहे. इसलिए उन्हें अपने लिए हम सर्वनाम का प्रयोग किया गया है आणि त्यानंतर त्यासाठी कोणता हम या सर्वनामचा प्रयोग केलेले आहे. तीसरे वाक्य में सुनने वाले व्यक्ति के नाम के बदले तुम सर्वनाम का प्रयोग किया है आणि तिसऱ्या वाक्य में जेव्हा जे ऐकत आहे त्या व्यक्तीचा नाव कडे तुम यांचा सर्वनामचा प्रयोग केलेला आहे. वक्ता, श्रोता तथा जिसके बारे में बात किया जाए. वक्ता, श्रोता म्हणजे वक्ता मी, श्रोता म्हणजे तुम्ही आणि जिसके बारे में बात किया जाए उसके नाम के बदले आने वाले सर्वनाम को पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं. याबद्दल कोणताही जे शब्द आपण वापर करते त्यांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असाही म्हणतो. कळलं? हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की सर्वनाम काय आहे, सर्वनामची परिभाषा पाहिले आणि हा परिभाषाबद्दल आपण हे पण पाहिले की त्यांचा प्रकार किती आहे, त्यांचे 6 प्रकार आहे. तर याप्रमाणे आपण हे पण पाहिले की जे सर्वनाम हा कशासाठी वापर करते किंवा हा पुरुषवाचक सर्वनामबद्दल कितकं प्रयत्न केलेले आहेत. जसं आम्ही आपल्यासाठी कोणता शब्द वापर करते, दुसऱ्यासाठी कोणता वापर करते किंवा जे तिसरा लोक आहे त्यांच्यासाठी बोलतासाठी आपण कोणकोणते वापर करते. अशाप्रमाणे आपल्याला असं दिलेले आहे की याबद्दल सर्वचे जे प्रकार आहे ते वेगवेगळा आहे. तर याबद्दल आपल्याला कसं करायचं किंवा कसं नाही करायचं हे पण दिलेलं आहे. आणि शब्दाचा सगळं जे महत्त्वाची गोष्ट आहे की सगळं शब्दांचं आहे. जेव्हा आपण जे शब्द कोणासाठी वापर करते, मी माझ्यासाठी कोणता शब्द वापर करते, तुम्ही तुमच्यासाठी कोणता वापर करते, मी तुमच्यासाठी कोणता वापर करते किंवा आम्ही तिसऱ्यासाठी कोणता वापर करते, हे सगळं शब्द व्यवस्थित प्रमाणे दिलेले आहेत. त्यांना आपलं मान्य करायचे किंवा अभ्यास करायचा आहे. तर तुम्ही नेहमीप्रमाणे यांना वाचून घ्या. जेव्हा तुम्हाला नाही
करणार, परत परत तुम्ही बघून घ्या. जेव्हा तुम्ही बघून घेणार तेव्हाही तुम्हाला समजणार आणि तुम्ही समजून घ्या. धन्यवाद.